बळीराजावरचं संकट दूर कर, महाराष्ट्रावरचं अरिष्ट दूर कर असं साकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाला घातलं। मंदिर समितीच्या वतीनं शिंदे यांचा सत्कारही करण्यात आला। सध्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असून त्यासाठी राज्य शासनानं 32,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। तसंच जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णयही घेतला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। वार्ताहर परिषदेलाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबोधित केलं। महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून यावेळेस संकट मोठं आहे, शेतकऱ्याच्या मागे उभं राहायचं आणि 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं। आणि त्याचबरोबर त्यांना चिंता जी होती कर्जाची, त्याचा देखील जो उपाय आहे कर्जमाफीचा, त्याच्यावर देखील परवा आम्ही सरकारने निर्णय घेतला। जी कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे त्याची शिफारस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि जून 30 पूर्वी तोही निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। लोक कामाला, विकासाला महत्त्व देतात। विकास हाच आमचा अजेंडा असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आपली आर्थिक महासत्तेकडे आपली वाटचाल सुरू आहे। जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री करतात आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं असलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे। आणि त्यामुळे आम्ही कामाला महत्त्व देतो। त्यामुळे महायुती, काम करणारं महायुतीचं सरकार आहे। जनता महाराष्ट्रातली सुज्ञ आहे आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही, कामातून उत्तर देतो। म्हणूनच झालेल्या विधानसभेमध्ये महायुतीला लँडस्लाईड विक्ट्री मिळाली आणि आता पुढे येणाऱ्या देखील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या देखील महायुतीलाच कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर लोक पाठिंबा देतील। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पुढाकारानं पर्यावरण जनजागृतीसाठी गेल्या 17 वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या विशेष कार्यक्रमाचा समारोप काल पंढरपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला। यंदा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू आहे। पर्यावरण बदलानं एक मोठं आव्हान आपल्यासमोर उभं केलं आहे। त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं।